नमस्कार मंडळी. जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ विक्टर फ्रँकल यांची एक अत्यंत अस्वस्थ करणारी पण डोळे उघडणारी गोष्ट आज तुमच्याशी शेअर करायची आहे. खरं तर फ्रँकल यांनी मृत्यूला जवळून बघितलेलं होतं, त्यामुळे जगण्याची किंमत त्यांना ठाऊक होती. एका मध्यरात्रीच्या निवांत शांततेत फ्रँकल यांचा फोन खणखणला. पलीकडून एक स्त्री अतिशय संथ आणि शांत आवाजात म्हणाली, "डॉक्टर, मी आता माझं आयुष्य संपवते. मी आत्महत्या करते." फ्रँकल दचकले. त्यांनी तिला फोनवरच गुंतवून ठेवलं. जगायचं का याची एकामागून एक तब्बल 100 कारणं त्यांनी तिला दिली. तिच्या नैराश्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपली सगळी बुद्धिमत्ता पणाला लावली. शेवटी त्या स्त्रीने आश्वासन दिलं की आता ती आत्महत्या करणार नाहीये. काही काळाने जेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा फ्रँकल यांनी कुतूहलाने तिला विचारलं, "मी सांगितलेल्या नेमक्या कोणत्या कारणाने तुझं मन बदललं? म्हणजे कशामुळे तुला पुन्हा जगण्याची उमेद वाटली?" तिने दिलेलं उत्तर खरं तर थक्क करणारं होतं. ती म्हणाली, "तुमच्या एकाही कारणाने नाही." फ्रँकल यांनी आश्चर्याने विचारलं, "मग कोणत्या गोष्टीने तुला जगण्यास प्रवृत्त केलं?" तिने उत्तर दिलं, "तुमची ऐकून घेण्याची तयारी. ज्या जगामध्ये माझं म्हणणं ऐकून घेणारा एक माणूस अजून जिवंत आहे, ते जग अजूनही जगण्यायोग्य आहे." मंडळी बघा, आपण कुठे चुकतोय. आज आपण सगळेच एकमेकांना सल्ले देण्यात पटाईत आहोत. समोरच्याने एखादं दुःख मांडलं की मग आपण लगेचच उपदेशाचे डोस पाजायला लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी माणसाला बुद्धिमत्तेच्या सल्ल्याची गरज नसते. कधी कधी त्याला फक्त एका ऐकणाऱ्या कानाची आणि त्या संवेदनशील मनाची गरज असते. माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवारात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्याशी बोलू इच्छिते पण तुम्ही व्यस्त आहात? कदाचित तुमची 2 मिनिटं, तुमच्या 2 मिनिटाची शांतता एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. शेवटी इतकंच म्हणेन, दुसऱ्याला तुमची महागडी संपत्ती नकोय, तुमचा वेळ द्या. त्याच्या मनातली न बोललेली हाक तुम्ही ओळखा. सल्लागार होण्यापेक्षा एक चांगला श्रोता बना. कारण कधी कधी जगातलं सर्वात मोठं औषध औषधांच्या दुकानात नाही, तर तुमच्या ऐकून घेण्याच्या वृत्तीमध्ये दडलेलं असतं. फक्त ऐकून घ्या, बाकी सगळं आपोआप घडेल. धन्यवाद.